हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात देवी लक्ष्मीची विशिष्ट पद्धतीने पूजा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, धनसंपत्ती आणि सौभाग्य वाढते अशी मान्यता आहे. लक्ष्मी पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात येणारी तांदळाची एक छोटी वाटी हा त्यातील महत्त्वाचा उपाय मानला जातो. देवी लक्ष्मीचे पूजास्थान हे धनसंपत्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आणि घरात समृद्धी नांदावी यासाठी अनेक जण घरात लक्ष्मीची पूजा करतात. मात्र त्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते. कच्च्या तांदळाची एक छोटी वाटी पूजेच्या ठिकाणी महत्त्वाची आहे. तांदूळ समृद्धीचे प्रतीक का मानला जातो? तांदूळ हा समृद्धी, स्थैर्य, विपुलता आणि अन्नाचे प्रतीक मानला जातो. विविध धार्मिक परंपरांमध्ये पूजा, विवाह, आशीर्वाद आणि समृद्धीशी संबंधित विधीमध्ये तांदळाचा वापर केला जातो. घरात अन्न, आधार आणि आशीर्वादाची कधीही कमतरता भासू नये अशी सकारात्मक भावना तांदळाशी जोडली जाते. देवी लक्ष्मीचा संबंध धन, शुद्धता, सौंदर्य आणि प्रगतीशी आहे. त्यामुळे विपुलतेचे प्रतीक असलेला तांदूळ लक्ष्मीपूजेत ठेवणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार घरात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने धन आणि समृद्धीबद्दलची सकारात्मक भावना वाढते. लक्ष्मीच्या पूजास्थानी तांदूळ कसा ठेवावा? यासाठी एक स्वच्छ आणि छोटी वाटी घ्या. त्यात कच्चे पांढरे तांदूळ भरा आणि ही वाटी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा प्रतिमेजवळ ठेवा. त्यावर नाणे, लवंग किंवा हळदीचा छोटा तुकडा ठेवू शकता. पूजेचे स्थान स्वच्छ असावे. तांदळाची वाटी धुळीच्या किंवा अस्ताव्यस्त ठिकाणी ठेवू नये. पूजास्थानी स्वच्छता, शांतता आणि श्रद्धेचे वातावरण असणे महत्त्वाचे मानले जाते. तांदळाची वाटी पाहून काही क्षण शांत बसा आणि मनोभावे प्रार्थना करा. तुम्ही दर शुक्रवारी तांदूळ बदलू शकता. जुना तांदूळ फेकून देऊ नका. जर तो स्वच्छ असेल तर तुम्ही तो पक्ष्यांना खाऊ घालू शकता. लक्ष्मीची पूजा कोणत्या दिशेला करावी? धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचे पूजास्थान घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. पूजास्थान स्वच्छ, प्रकाशमान आणि शांत असावे. विशेषतः शुक्रवारी संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. पूजास्थानाजवळ फाटलेल्या नोटा, थकबाकीचे बिले, तुटलेल्या वस्तू किंवा धुळीने माखलेल्या वस्तू ठेवणे टाळावे असे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.